मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे KYCचा। जून महिना पूर्णपणे संपून गेलेला आहे। जून महिन्यात KYC पोर्टल सुरू होणार होते, परंतु अजूनही शासनाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। लाडक्या बहिणींनो, ही बातमी सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला। त्याचप्रमाणे बातमी अतिशय महत्त्वपूर्ण आहे, सगळ्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। तर लाडक्या बहिणींनो, KYC पोर्टल अजूनही सुरू झालेलं नाही। नवीन KYC सुरू करण्यासाठी शासनाला वारंवार विनंती आपली सुरूच आहे व्हिडिओच्या माध्यमातून, तरीसुद्धा अजून शासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही। KYCचे पोर्टल सुरू न झाल्यामुळे ज्या बहिणी पात्र आहेत, फक्त KYC न केल्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला आहे। अशा लाभार्थी महिलांना एक संधी KYCसाठी द्यायला हवी, कारण जानेवारी महिन्यापासून त्यांचा लाभ बंद झालेला आहे। आणि यामध्ये जास्तीत जास्त गाव खेड्यातल्या बहिणी आहेत, ज्या कमी शिकलेल्या असतात, त्यांना माहिती नसते। त्यांना असं वाटलं KYC बँकेची आहे, त्यांनी बँकेची KYC केली, किंवा काही बहिणींपर्यंत अजूनही ही माहिती पोहोचली नव्हती की लाडकी बहीण योजनेची KYC करावी लागते। तर अशा काही कारणांमुळे लाडक्या बहिणींच्या KYC ज्या काही समस्या आहेत त्या अजूनही कायमच आहेत। काही बहिणींना OTP न आल्यामुळे त्यांची KYC राहिली, काही बहिणींचं सर्व्हर डाऊन असल्यामुळे, तर असे खूप कारण आहेत। काही बहिणींचं आजारपणामुळे, वेगवेगळ्या कारणामुळे त्यांनी KYC केली नाही। त्यांना असं वाटलं नंतर करू, परंतु नंतर KYCचं पोर्टल बंद झालं आणि नवीन KYCसाठी अजूनही संधी मिळाली नाही। KYC दुरुस्तीसाठी वारंवार संधी मिळाली, ज्यांची KYC चुकलेली होती त्या बहिणींना दिलासा मिळालेला आहे, परंतु ज्यांची KYC झालीच नाही त्यांना अजूनही दिलासा मिळालेला नाही। त्या अजूनही KYC करण्यासाठी वारंवार सेतूमध्ये, सायबर कॅफेमध्ये जातात, परंतु KYCचं पोर्टल सध्या पूर्णपणे बंद आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर कोणी सांगत असेल की KYC सुरू झालेली आहे, तर हे साप चुकीचं आहे। अजून शासनाकडून कुठल्याही प्रकारची अपडेट आलेली नाही। जेव्हा KYCची अपडेट येईल तेव्हा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिल्या जाईल। प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत, परंतु KYC न केल्यामुळे त्यांचे हप्ते बंद झालेले आहेत। KYCची समस्या ही खूप मोठी समस्या आहे, कारण पोर्टल हे सध्या बंद असल्यामुळे लाडक्या बहिणी KYC करू शकत नाही। तर शासनाला हेच विनंती आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून की एकदा नवीन KYCला संधी देण्यात यावी, म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी अजून एकदा पण KYC केलेली नाही त्यांची KYC होईल, त्यानंतर त्यांची पडताळणी केल्या जाईल आणि त्या पात्र असतील तर त्यांना त्यांचा हप्ता मिळेल। परंतु एकदा जर KYC केली तर त्यांनासुद्धा दिलासा मिळेल आणि त्या वारंवार वाट बघतात, व्हिडिओच्या खाली कमेंट करतात की KYC कधी सुरू होईल, परंतु याबाबतीत अजून कुठलंही GR किंवा कुठलीही अपडेट शासनाकडून आलेली नाही। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांनी त्यांच्या एका स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं की एकदा परत आम्ही विंडो सुरू करणार आहोत, ज्या बहिणींची KYC झालीच नाही आणि ज्या KYC करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी, परंतु प्रत्यक्षात अशा प्रकारची कुठलीही अपडेट अजून आलेली नाही। ते फक्त एक स्टेटमेंट होतं। म्हणून आता लवकरात लवकर KYC सुरू व्हायला हवी, कारण जून पूर्ण गेलेला आहे आणि जुलैसुद्धा सुरू झालेला आहे। तर हळूहळू त्यांचे हप्तेसुद्धा वाढत चाललेले आहेत। गेल्या 6 ते 7 महिन्यापासून लाडक्या बहिणी त्यांच्या लाभापासून वंचित आहेत, त्या पात्र आहेत, फक्त KYC न केल्यामुळे त्यांना हप्ता मिळत नाही। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून शासनाला हेच विनंती आहे की KYCचं पोर्टल किमान 10 ते 15 दिवसासाठी तरी एकदा सुरू करावं आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना एकदा KYC करू द्यावी। त्याचप्रमाणे काही लाडक्या बहिणी 21 वर्ष पूर्ण झालेले आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा नवीन फॉर्मची संधी देण्यात यावी, जेणेकरून त्या बहिणी नवीन फॉर्म भरतील आणि त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल। कारण आधीच बोगस फॉर्म आणि काही लाडक्या भावांनी फॉर्म भरल्यामुळे काही शासकीय कर्मचारी महिलांनीसुद्धा फॉर्म भरलेले होते, तर अशा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांचे फॉर्म आता अपात्र करण्यात आलेले आहे आणि लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांचीसुद्धा संख्या कमी झालेली आहे। तर आता नवीन फॉर्मसुद्धा सुरू करायला हवे। तर मैत्रिणींनो, आशा करते आजची ही बातमी तुम्हाला समजली असेल। अशाच नवनवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे कुठली समस्या तुम्हाला या योजनेविषयी असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।